असेल मला तर व्हिडिओ एडिट करून देणारा पाहिजे। ये देखो सपने मेरे नींदों से होके तेरे। व्हिडिओ काढणारा तर सगळ्यांचा असेल मला तर व्हिडिओ एडिट करून देणारा पाहिजे। ये देखो सपने मेरे नींदों से होके तेरे। आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो कसा झाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल वरती कोणी आपल्या नवीन आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केला आहे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ऑल मटेरियल ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लवकर जाऊन आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा। तर इथे काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी इथे CapCut ओपन करून घ्यायचे। इथे CapCut ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचे जे दोन फोटो आहेत तिथून सिलेक्ट करून घ्यायचे। मी ते दोन फोटोचा यूज केलेला आहे। तुम्ही एक जरी फोटोचा यूज केला तरी चालेल। तर सिंपली आपण इथून दोन फोटो आहेत त्याशिवाय इथून सिलेक्ट करून घेऊया। त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचे। ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 9.16चा रेशो आहे तो इथून सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि दोन बोटाने अशा हा जो फोटो आहे तो इथून सेट करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून तो सुद्धा इथून परफेक्टली दोन बोटांनी ओढून अशा प्रकारे सेट करायचा जसा पाहिजे तशा प्रकारे। इथून हा फोटो इथून सेट झाल्यानंतर इथून तुम्हाला पहिल्यांदा यायचं अशा प्रकारे ते पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावळी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावळी ते ॲड केल्यानंतर इथून थोडं खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील। थोडं स्क्रोल करायचं यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन आहे हा त्यावरती सिंपली क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे त्याशिवाय इथून वेगळं होऊन जाईल। तर हे सॉन्ग वेगळं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथून बॅक करायचे आणि इथून तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता तुम्हाला काय करायचं इथून आपल्या ह्या बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहे तिथून बघू शकाल की 5 बीट आहे। तर आपल्याला काय करायचं सिंपली हा जो पहिला फोटो आहे तो पहिले बीटपर्यंत सेट करायचा अशा प्रकारे। तर आपले कुठे बीट येते बघायची इथे इथपर्यंत येते तर अशा इथून वाढवूया। ओके इथून परफेक्ट बसली आहे। त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा। हा जो फोटो आहे तो शेवटपर्यंत आणायचा आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे दुसरा जो फोटो आहे ते यायचं आहे। आता तुम्हाला इथून पुढची बीट बघायची म्हणजे दुसरी बीट कुठे चेंज होते ती तर इथे आपली दुसरी बीट चेंज होते तर तोच फोटो दुसरा आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिटचा पहिला ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या बीट कुठे चेंज होते बघायची इथे आपली चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा हा जो फोटो आहे तो। त्याच्यानंतर ह्याची पुढची बीट कुठे चेंज होते बघायची इथे आपली बीट चेंज होते इथून आपण हा जो फोटो आहे तो स्प्लिट करून टाकायचा। पहिला ऑप्शन आहे ते स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून। त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे। आता तुम्हाला पुन्हा पहिल्यांदा यायचे आल्यानंतर इथे तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना मटेरियलमध्ये 3 PNG दिलेत। तर सिंपली पहिलं जे PNG इथून ॲड करायचे। ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत हा जो डायलॉग आहे तो बघायचा आपल्या प्ले करून। ओके इथून आपण प्ले करूया इथपर्यंत येते तर सिंपली आपण हे जी लेंथ आहे शिवाय कमी करूया। त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG ॲड केल्यानंतर हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं ते एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्या इनमध्येच थांबायचं यामध्ये तुम्हाला आहे ना फेड इनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। ओके इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि आता जे PNG ॲड केलं त्याच लेअरवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचं आहे ते ऑप्शन मिळून जाईल। थोडं स्क्रोल केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे दुसरं PNG इथून पहिलं जे हा फोटो जिथून आपण स्प्लिट केला म्हणजे दुसरा जो फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला तिथपर्यंत आणून ठेवायचे आणि इथून रिप्लेसमध्ये क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला दुसरं PNG इथून ॲड करायचे। त्याच्यानंतर हेच PNG पुन्हा त्या दुसरं जे PNG आपण ॲड केलं त्यावरतीच क्लिक करून डुप्लिकेट करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करायचं आहे। इथून अशिवाय हे जे PNG इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिंपली इथून बॅक करायचे आणि हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला आहे ना इथे ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला इथे एक कंपोज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथून तुम्हाला मी जसे इफेक्ट सांगेल तसे तुम्हाला इथून फोटोतले इफेक्ट आहेत इथून सिलेक्ट करून घ्यायचे। एक इफेक्ट सांगितलं की लगेच एक इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला आपल्या सिंपली डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे ह्या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे या फोटोला आपल्या प्लन्नो 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचं। अशावेळी हे जे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे।
इथून ह्या इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्या जुटेच्या अशा आल्यानंतर इथे तुम्हाला एक इफेक्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला आता आहे ना सिम्पली इथे पहिल्या जुट थांबायचे, व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे इथे, त्यामध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला 2 नंबरला हॅलो ब्लरचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इंटेन्सिटी संपूर्ण याच्या स्पीड आहे ते 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या जुटच थांबायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली ते बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक स्ट्रोकचं ऑप्शन आहे, त्यामध्ये यायचे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक फिंग्रो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे, वरती तुम्हाला नाव मिळून जाईल आणि जर हा इफेक्ट नाही मिळाला तर इथून सर्च करून सुद्धा हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करू शकता. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या इफेक्टची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपला दुसरा जो फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा वेळेस जसं इथे आपण आलो तशा प्रकारे इथे आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पीडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. यामध्ये 3 नंबरला तुम्हाला मिरर 3D लेयरचा एक इफेक्ट आहे, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्या जे इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच इफेक्ट आपण जो आता ॲड केला त्याच इफेक्टवरती क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. जी आपली डुप्लिकेट लेयर होईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 2 नंबरला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बटरफ्लायचं ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाय ड्रीम नावाचा, तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचं आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही 8 सेकंद थोडं मागे यायचं अशा प्रकारे. इथे आल्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक स्प्लिट फिगरचा एक इफेक्ट मिळून जाईल, 7 नंबरला हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची, फक्त पहिल्या जुट अशा इथून कमी करायची जसे इथे आपण केली तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो ना 10 सेकंद तिथला जो फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं. इथे तुम्ही टाईमलाईन पाहू शकाल की 10 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथे आल्यानंतर आता तुम्ही ते बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला करंट रेडिएशन हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा म्हणजे 10 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो शेवटचा फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन यामध्ये तुम्हाला 5 नंबरला एक हॅलोचा इफेक्ट मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करू इथून तुम्हाला कलर जो पण पाहिजे इथून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो इथून म्हणजे इथून सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपला इथून सर्व पूर्ण क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचं आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.